हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या सखी सहेल्या यूट्यूब चॅनलवरती। आज मी तुमच्यासोबत कटोरी ब्लाऊज किंवा अस्तरचं ब्लाऊज जे आपण आहे ते कशा पद्धतीने शिवायचं एकदम सोप्या ट्रिकमध्ये ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तुम्ही इथं बघू शकता, मी इथं एक अस्तरचा भाग घेतलेला आहे, त्याचबरोबर जे आपलं मेन फॅब्रिक आहे ते पण मी इथं घेतलेलं आहे। आता ते आपण इथं काय करत असतो, नॉर्मली हे चारी बाजूने याच्यावरती टिप मारून घेतो। तर मी इथं काय करणार आहे, फॅब्रिक ग्लूच्या मदतीने ते अस्तरवरती ग्लू लावून मेन फॅब्रिक त्याच्यावरती चिटकवून घेणार आहे। असं केल्यामुळे आपलं काय होईल, चारी बाजूनी जो टिप मारण्याचा जो वेळ आहे तो इथं वाचणार आहे व आपलं ब्लाऊज पण एकदम पटकन असं शिवून तयार होईल। व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्हाला अस्तरवरती ग्लू लावून इथं पूर्ण जो मेन फॅब्रिक आहे तो तिथे चिटकवून घ्यायचा आहे। मी अशाच पद्धतीनं दुसरे पण कटोरी इथं तयार करून घेतलेली आहे। आता हे कटोरीचे पार्ट डायरेक्ट शिवण्यासाठी तयार झालेले आहे, तर याला आपल्याला एकावरती एक जोडून घ्यायची गरज नाही। त्याचबरोबर मी इथं कटोरीच्या साईडचे पण 2 भाग इथं तयार करून घेतलेले आहे, ते चिटकवून आता आपला ब्लाऊज हे शिवून पटकन होईल। आपल्याला हे जो चारी बाजूनी टिप मारण्याचा जो वेळ आहे तो इथं वाचणार आहे चिटकवून घेतल्यामुळे। मी आज 2 ब्लाऊज कट केले होते, त्यामधल्या दुसऱ्या पण ब्लाऊजचे मी कटोरी व त्याच्या साईडचे जे 2 भाग असतात ते पण मी मेन फॅब्रिकला अस्तरला फॅब्रिक ग्लूच्या मदतीने चिटकवून घेतलेले आहे। याच्यामुळे काय होईल, आपला टिप मारण्याचा वेळ पण